रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। नागरिकांची शीतपेयांसाठीची मागणी वाढलेली आहे। नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानेही केलंय। रत्नागिरीमध्ये वाढत्या उष्णतेचा हा कहर वाढलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील आता स्कार्फचा व जास्तीत जास्त महिलांनी हा स्कार्फचा वापर केलेला दिसतोय। त्या पद्धतीने जे दुचाकी चालक आहेत त्यांनी देखील या उष्णतेपासून वाचवण्यासाठी आता हेल्मेटचा देखील वापर या ठिकाणी वाढवताना दिसून येत आहे। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीमध्ये हे उष्णतेचं आत्ताचं जे तापमान आहे 38 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे आणि यामुळे याचा कुठेतरी परिणाम माणसांवर होताना दिसतोय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता प्रशासनाने सुद्धा खबरदारीच्या योजना घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। त्यामुळे शीतपेय असतील, त्या पद्धतीने शहाळी असतील, यांना देखील नागरिकांची पसंती वाढताना दिसते। आपण जर रत्नागिरी शहरामध्ये पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये महिला या स्कार्फ वापरताना दिसत आहेत। ह्या प्रमाणात महिला असतील या गॉगलचा वापर करताना दिसत आहेत। पुढील 3 दिवस ही उष्णतेची लाट असणार असं देखील हवामान खात्यानं या ठिकाणी वर्तवलेलं आहे। त्यामुळे रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेचा हा कहर वाढलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील खबरदारीच्या सूचना घ्याव्यात असं देखील आवाहन प्रशासन करताना दिसून येत आहे। चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।